नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. आपण आज देव आणि दानवानी एकत्र येऊन जे समुद्र मंथन केलं होतं, म्हणजे आज जे काम ONGC करतं की समुद्रामध्ये आपल्याला काही सापडतं का शोधतं, आणि मग ते शोधत असताना कुठं गॅस सापडतो, कुठं पेट्रोल सापडतं, कुठं डिझेल सापडतं, कुठे हे सगळे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स सापडतात, आणखीन काही काही सापडतं. अशा पद्धतीनं या समुद्राच्या पोटामध्ये दडलेलं काय आहे ते एकदा शोधून काढूया म्हणून देव आणि दानव एकत्र आले आणि मग हे समुद्र घोसळून काढला, मंथन केलं. आता या समुद्राचं मंथन करण्यासाठी ती रवीसुद्धा तेवढीच मोठी पाहिजे होती ना, म्हणून मंदार पर्वत हा रवी म्हणून वापरला आणि दोरी म्हणून वासुकी नागाला वापरलं. आणि मग हे ज्या वेळेला देव आणि दानवानी एकत्र येऊन मंदार पर्वत आणि वासुकी नागाच्या मदतीनं हे समुद्र मंथन केलं, त्या मंथनामधून 14 प्रकारची रत्नं बाहेर आली. मग ती कुठली कुठली आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा काळकुट्ट विष बाहेर आलं, त्यानंतर कामधेनू आली, मग उच्चश्रवा घोडा आला, त्याच्यानंतर ऐरावत हत्ती आला, त्याच्यानंतर कौस्तुभमणी आला, त्याच्यानंतर कल्पवृक्ष आला, त्यानंतर अप्सरा रंभा आली, त्याच्यानंतर धन्वंतरी, त्याच्यानंतर लक्ष्मी, आणि मग पारिजात, मग पांचजन्य शंख आला, त्याच्यानंतर चंद्र आला, मग वारुणी, आणि मग शेवटी आलं ते अमृत. आता हा जो सिक्वेन्स आहे ना, हा जर सिक्वेन्स या 14 प्रकारच्या रत्नांचा ज्या पद्धतीनं, ज्या सिक्वेन्सनं यांची उत्पत्ती झाली, याच्याबद्दल जर आपण विचार केला, थोडंसं आपण विचारमंथन केलं, या समुद्र मंथनावर जर आपण विचारमंथन केलं, तर मला जे वाटतं ते मी आज तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतोय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय आलं म्हणजे या कथेला आध्यात्मिक अर्थ आहे. समुद्र मंथन म्हणजे आपल्या अंतर्मनाचं मंथन आहे, आपल्या भावभावनांचं मंथन आहे. या मंथनामधून आपल्यामधून जे काही गुण, दोष, भावना, विचार बाहेर येतात, त्याचं प्रातिनिधिक स्वरूप या समुद्र मंथनामधून आपल्याला दिसून येतं असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा काळकुट्ट विष बाहेर आलं. आता ज्या वेळेला आपण आपल्या अंतर्मनाचं मंथन करायला चालू करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये असलेले नकारात्मक विचार, नकारात्मक भावभावना हे विषच आहे. आणि हे विष आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रगतीला, आपल्या आर्थिक विकासाला अडथळा ठरतं. म्हणजे प्राकृतिक अर्थानं आपण ज्या वेळेला आर्थिक विकास वगैरेचा विचार करतो, तिथंही या निगेटिव्ह भावना, निगेटिव्ह विचार अडचणीचे ठरतात. आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा या निगेटिव्ह विचारांचा किंवा निराशाजनक भावभावनांचा अडथळाच ठरतो. आणि मग हे ज्या वेळेला विष आपण पचवतो, म्हणजे काय करायचं आहे, हे कुणी विष पचवलं होतं? तर नीलकंठ महादेवानी ते पचवलं होतं. म्हणजे पहिल्यांदा बाहेर आलेलं विष महादेवानी पचवलं. त्या पद्धतीनं जसं नीलकंठानी त्यांच्या कंठामध्ये ते धारण केलं, आत पोटात जाऊ दिलं नाही, त्या पद्धतीनं आपण हे जे निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक भावभावना आहेत, या आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये पसरू द्यायच्या नाही आहेत, त्या बाजूला काढून टाकायच्यात. हे जर आपण एकदा केलं तर दुसरं रत्न येतं ते कामधेनू. म्हणजे काय आहे कामधेनू? म्हणजे काय आहे तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी गाय, गोमाता म्हणजे कामधेनू. आता बघा, एकदा तुमच्या मनामधल्या निगेटिव्ह भावभावना, नकारात्मक विचार बाजूला गेल्यानंतर तुमच्याकडं सकारात्मक विचार आणि सकारात्मक भावभावना तुमच्यामध्ये ज्या वेळेला अंगीभूत होतात, त्यावेळेला त्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपोआपच मदत करायला लागतात. म्हणजेच आज आपण काय म्हणतो की युनिव्हर्सल ट्रुथ, युनिव्हर्स तुम्हाला मदत करायला लागतं. आणि मग तिथं काय आहे तर इथं तुमची
मनाची ताकद हीच पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हीच एक प्रकारे कामधेनूचं स्वरूप आहे. कामधेनूचं काम ते करतं. त्याच्यानंतर निगेटिव्ह भावना गेल्यानंतर पॉझिटिव्ह भावनेचा अस्तित्वानं आपण ज्या वेळेला त्याच्या बरोबरीनं काम करायला लागतो त्यावेळेला उच्चश्रवा घोडा हा पुढचा आलेला आहे. आत्मिक प्रवासामध्ये, आर्थिक प्रवासामध्ये आपल्याला पुढं नेण्याची शक्ती तो दर्शवतो. म्हणजे घोड्याच्या वेगाने, घोड्याच्या ताकदीने तुम्ही हा पुढचा प्रवास करू शकता असं मी याच्यामध्ये समजतो. आणि मग हे करायला लागल्यानंतर या घोड्याच्या पाठीवर आरूढ होऊन आपण ज्या वेळेला ही मार्गक्रमणा चालू करतो त्यावेळेला साक्षात ऐरावत, ज्या हत्तीचा मोह इंद्रदेवांना सुद्धा झाला तो ऐरावत आपल्याला मिळतो. कशाचं प्रतीक आहे हे? तर घोडा हे गतीचं प्रतीक आहे, तर हत्ती हे स्थिरतेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे या पॉझिटिव्ह विचारांच्या बरोबर ज्या वेळेला तुम्ही तुमची मार्गक्रमणा करत पुढं येता त्यावेळेला तुम्हाला मग एक प्रकारची स्थिरता प्राप्त होते, एक प्रकारची शक्ती प्राप्त होते आणि मग ऐरावत ही शक्ती तुम्हाला प्रदान करतो. त्याच्यानंतर जो येतो तो कौस्तुभमणी. कौस्तुभमणी कुठं आहे? कंठी कौस्तुभमणी कुणाच्या? विठ्ठलाच्या आहे, श्रीकृष्णाच्या आहे, विष्णूच्या माथ्यावर आहे. म्हणजे हा कौस्तुभमणी आपल्याला आपल्या आत्मिक विकासाची ओळख आणि त्याला मान्यता दर्शवतो. साक्षात विष्णूने ज्याच्या शिरावर स्वतःच्या शिरावर ज्याला धारण केलेलं आहे अशा लेवलची एनर्जी तुम्हाला मिळू शकते. आणि मग इथंपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर कल्पवृक्ष हा आध्यात्मिक विकासाच्या, आर्थिक विकासाच्या प्रवासामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती परत आपल्याला तो प्रदान करतो. म्हणजे हा प्रवास जो आहे, कल्पवृक्ष म्हणजे काय? तर ज्या वृक्षाच्या खाली बसून तुम्ही मनामध्ये जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा पूर्ण करते, ती इच्छा फलद्रूप होते. आता अशा पद्धतीचा वृक्ष हे निघालेलं एक रत्न आहे. हे रत्न तुमच्याबरोबर आहे कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाची घुसळण चालू केलेली आहे, अंतर्मनाचं मंथन तुम्ही हे चालू केलेलं आहे. आणि मग हे इथं सगळं आल्यानंतर तुमच्याकडे थोडीशी सुबत्ता आलेली आहे. आणि त्यावेळेला मग काय आहे तर रंभा अप्सरा हे पुढचं त्यातनं निघालेलं रत्न आहे. म्हणजे काय आहे तर ह्या आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला विचलित करणारी वासना दर्शवते. वासना म्हणजे काय आहे? अतिची इच्छा. प्रमाणामध्ये आहे ती गरज आहे आणि प्रमाणाच्या बाहेर एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा होणं म्हणजे वासना. आणि मग याच्याकडं जर तुमचा प्रवास झाला तर तिथं तुम्हाला सांभाळायला पाहिजे, तिथं तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. तरीसुद्धा हे या प्रवासामध्ये निर्माण होणारं एक रत्न आहे. जसं आपण विषापासून स्वतःला सांभाळतो तसंच या रंभेपासूनही आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पारंगत झाला, त्याच्यामध्ये जर तुम्ही विजयी झाला, त्याच्यावर तुम्ही जर ताबा मिळवला तर मग तुम्हाला धन्वंतरी देव भेटतो. हा देव तुमच्या आत्मिक विकासाच्या आणि आर्थिक विकासाच्या गोष्टीमध्ये आपल्याला आरोग्य चांगलं करण्यासाठी, कल्याणप्रद करण्यासाठी ताकद देतो. म्हणजे धन्वंतरी तुमच्याबरोबर आल्यानंतर हेल्थ इज वेल्थ हे तुम्हाला आपोआप मिळतं. त्याच्यानंतरचं जे लक्षण आहे, जे रत्न आहे ते साक्षात लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी देवी आपल्या आत्मिक विकासाच्या प्रवासामध्ये आपल्याला समृद्धी आणि संपत्ती प्रदान करते. कारण काय आहे, इथंपर्यंत तुम्ही तुमच्या मनातली निगेटिव्हिटी काढून टाकलेली आहे, पॉझिटिव्हिटीनं तुमचं मन भरलेलं आहे. तुम्हाला घोडा मिळालेला आहे, घोड्याच्या ताकदीनं, घोड्याच्या वेगानं तुम्ही आलेला आहे. हत्ती मिळालेला आहे, ऐरावताच्या ताकदीनं, स्थिरतेनं तुम्ही पुढं आलेला आहे. आणि मग तुम्ही कल्पवृक्षाच्या पुढं जाऊन अप्सरा रंभा आली, त्याच्यावर काबू मिळवून मग तुम्ही धन्वंतरीच्या पलीकडे गेलेला आहे, धन्वंतरीची मदत घेऊन पुन्हा पुढं गेलेला आहे. मग तुम्हाला साक्षात लक्ष्मी माता मिळते. त्याच्यानंतर पुढचं जे रत्न आहे ते पारिजात. हा वृक्ष आपल्या प्रवासामध्ये अत्यंत आनंद आणि सुख प्रदान करतो.
मंद शीतल वास, दिवसभराचा जो काही तुमचा पारिजातक कधी उमलतो बघा, दिवसभरचा शेनवटा पारिजातकाच्या वासानं निघून जातो, तो संध्याकाळच्या वेळेला हे फूल उमलतं, या वृक्षावरची फुलं उमलतात, मंद सुगंध तुम्हाला देतो आणि पहाटेच्या वेळेला सडा पडल्यासारखी ही तुमच्याकडे खाली पडलेली असतात. त्याच्यानंतरचं जे रत्न आहे ते पांचजन्य शंख, हा तुम्हाला धैर्य प्रदान करतो. कोणाच्या हातामध्ये होता हा शंख? पांचजन्य शंख प्रत्यक्ष कृष्णांच्या हातामध्ये होता. आणि मग कृष्णाचं अस्तित्व हे पांचजन्य शंख दाखवतं. धैर्य आणि एक वेगळ्या प्रकारची ताकद हे पांचजन्य शंखामधनं मिळते. त्याच्यानंतर शीतलता येण्यासाठीचं रत्न आहे चंद्र. हा चंद्र आपल्याला शांतता आणि मनोबल प्रदान करतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला आनंद आणि उत्साह प्रदान करण्यासाठी वारुणी येते. म्हणजे काय झालं? वारुणी म्हणजे दारू. तर लक्ष्मी आली, शांत झालं, छान सगळं चाललं, तर त्याच्या बरोबरीनं आज आपला फ्रीचा जमाना आहे ना, एकावर एक फ्री, तसं सहज मिळालेल्या पैशाबरोबर मस्ती जशी फुकट मिळते, तसं या समुद्रमंथनामधून सुद्धा वारुणी आलेली आहे. आणि मग हे ज्या वेळेला संपन्नता, सुबत्ता, सगळं आबादी आबाद आराम चाललेला आहे, त्यावेळेला शिनवटा कमी करण्यासाठी म्हणून हळूहळू ती सवय लागते आणि मग ती आपल्याला वारुणीची सवय लागते. तिथं सुद्धा बघा तुम्ही, एक चांगलं आहे, एकावर कंट्रोल करायचं आहे, एका रत्नावर आपल्याला गती मिळणार आहे, दुसरं आपल्याला खाली खेचणार आहे. गती देणाऱ्या रत्नाचा वापर करून आपल्याला गती घ्यायची आहे, प्रगतीकडे जायचं आहे, आणि अडथळा आणणाऱ्या रत्नावर आपल्याला काबू मिळवायचा आहे. आणि हा इथंपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला जे मिळणार आहे ते जे शेवटचं रत्न आहे, 14वं रत्न आहे. 14वं रत्न मराठीमध्ये वेगळ्या प्रकारचे तो वापर केला जातो त्या वाक्यप्रचाराचा, तो नव्हे. इथं अमृत मिळणार आहे. आणि हे अमृत आपल्याला आपल्या धनशक्तीला, आपल्या आत्मशक्तीला अमरत्व आणि मोक्ष प्रदान करतं. म्हणजे आपण जर आध्यात्मिक प्रवासामध्ये बघितलं तर अमरत्व आणि मोक्ष प्रदान करतं, आणि आर्थिक प्रवासामध्ये बघितलं तर फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक संपन्नता प्रदान करतं. अशा पद्धतीचा या 14 रत्नांचा प्रवास आपल्या अंतर्मनामध्ये कशा पद्धतीनं असावा की ज्याच्या मार्गदर्शनानं आणि आपल्या प्रयत्नानं आपण आपल्या आयुष्यामध्ये या रत्नांचा योग्य पद्धतीनं वापर करून आपलं आयुष्य हे ऐश्वर्य संपन्न आणि श्रीमंत करू शकतो, असं मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझे हे विचार जर तुम्हाला आवडले तर नक्कीच मित्रांनो शेअर करा. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.